समाज हा उद्योगी झाला पाहिजे याकरता देखील त्यांनी प्रयत्न केला। ते उत्तम शेतकरी तर होतेच, होईल त्यावेळेसच मी याबाबत सांगू शकेन। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे म्हणतात आहे, पण उद्या मात्र अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची बैठक सुद्धा होत आहे या संदर्भामध्ये। कसं बघता तुम्ही? नाही, आता ते मला त्यांच्या संदर्भात दुसऱ्याच्या घरात काय चाललंय तो डोकावण्याचा अधिकार मला नाही, पण यांच्या चर्चा खूप पुढे गेलेल्या मी ऐकल्या आहे दोनही राष्ट्रवादींच्या। त्यावरून घड्याळावरून लढा की मग ते तुतारीवरून लढा वगैरे त्यांचा तो विषय होता। आणि मला ज्यावेळेस या संदर्भात त्यांच्या बैठका झाल्या त्याच वेळेस आम्ही निर्णय घेतला की जर शरद पवारजी अजित पवारांच्या बरोबर जात असतील तर आपण आपला पक्ष स्वतंत्रपणे लढेल, हा निर्णय मी यापूर्वीच आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि आम्ही जाहीर केलेला आहे। त्यामुळे त्यांनी काय करायचं, त्यांच्याकडे कसं बघायचं तो आमचा अधिकार नाही, तो त्यांच्या कार्यकर्त्यांचा अधिकार आहे त्यांच्याकडे कसं बघायचं। जनता हा सगळा धिंगाणा बघत आहे महाराष्ट्रात, म्हणजे कोण कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, वाटेल त्या पद्धतीच्या आघाड्या युती हे सगळं काही झालेलं आहे। किचड राजकारणाचा तो चिखल झालेला आहे, त्या चिखलामध्ये सगळ्यांच्या अंगावर डाग पडत आहेत आणि किती वॉश केलं तरी ते चिखलाचे डाग काही साफ होतील असं काही दिसत नाही। इतकं खालच्या स्तराचं राजकारण आणि सगळं गोंधळलेली परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा निर्माण झालेली आहे। यापूर्वी परिस्थिती अशी कधीही महाराष्ट्रात नव्हती। महायुतीची घोषणा झाली आहे तरी ठाण्यात मात्र नमो भारत नमो ठाणे असे उल्लेख करून भाजपाचा प्रचार सुरू झालेला आहे सगळा ठाणेमध्ये। आता ह्यावर मी काय करू, कोणी नमो म्हणो, कोणी सुमो म्हणो, कोणी रमो म्हणो, तो त्यांचा प्रश्न आहे, कोणाला काय लढायचं आणि करायचं आहे। पण एक आहे की सध्या एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे राहू दोष किंवा शनी दोष वगैरे काही दोष असा आहे का याची खात्री त्यांनी करून घेतली पाहिजे। कुठल्या तरी ज्योतिषाकडे जाऊन राहू केतू वगैरे ग्रह शांतपणे त्यांना जगू देतील का, की त्यांच्या याच्यामध्ये काही अडचणी आहेत का, तर असंही काही ठिकाणी शंका येते या सगळ्या परिस्थितीत। प्रशांत जगताप यांची उमेदवारी अडचणीची वाटते, कारण ते ज्या 2 जागा मागतात त्याच्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा केलेला आहे। नाही, आम्ही कुठे शरद पवार साहेबांचे त्या जागा आमच्या, आता प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये आहेत, काँग्रेस आपल्या, आम्ही त्यांना शब्द दिला आहे आणि तो आम्ही शब्द पूर्ण करू। आवश्यकता पडली तर तिकडे द्यायचं नाही द्यायचं तो त्यांचा पक्ष आहे, पण आम्हाला द्यायचा आहे तो आमचा अधिकार आहे। त्यामुळे मला नाही वाटत की काही अडचणी येतील। आवश्यकता पडली तर आम्ही पुन्हा चर्चा करू, पण पवार साहेबांच्या बरोबर राष्ट्रवादीच्या दोन्ही घड्याळ आणि तुतारी एकत्र जर जात असतील मग त्यांना विचारण्याचा अधिकार कुठे आहे आम्हाला, किंवा आम्हाला विचारण्याचा अधिकार त्यांना कुठे आहे? मुंबईत प्रचारासाठी जर योगी आणि मैथिली ठाकूर येणार असेल तर भाजपनं काय केलं तर संजय राऊत मुंबईत प्रचारासाठी योगी आणि मैथिली ठाकूर जर येणार असेल तर भाजपनं काय केलं तर संजय राऊत बरोबर आहे ना। स्थानिक निवडणुकामध्ये जर त्या योगींची आवश्यकता आहे आणि गरज आहे तर मग ह्यांचं अपयश आहे। या राज्यामध्ये हे सरकार जे चालवत आहेत तीनही पक्ष हे जनतेच्या परीक्षेत नापास झाले आहेत। त्यामुळे दुसऱ्याला बोलवून दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलवून मदत घ्यावी लागते पास होण्यासाठी, हा त्याचा अर्थ आहे। आणि योगींची आवश्यकता पडते म्हणजेच त्यामुळे प्रिन्सिपलला आणून हा महाराष्ट्र पुन्हा सांभाळावा का अशी परिस्थिती दिसते आहे। एका पद्धतीने उत्तर भारतीय वोट बँककडे लक्ष केंद्रित करण्याचा भाजप प्रयत्न करत आहे। उत्तर भारतीय सगळे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।